नमस्कार. आज आपण पेरिनल ॲब्सेस या गुदद्वाराच्या जवळचा पू झालेला असेल तर त्याला तपासण्या काय काय करायच्या त्याचा आपण विचार करूयात. ही गोष्ट म्हणजे आपण असं विचारू की तपासणी करायचीच कशा करता, तर त्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यात पहिलं म्हणजे ॲब्सेस कुठल्या प्रकारचा आहे, एका साध्या ठिकाणी आहे का हॉर्शू शेप आहे का तो अजून पुढे पसरलेला आहे, हे आपल्याला ओळखणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की हा फक्त प्युअर ॲब्सेस आहे का ह्याच्याबरोबर एक फिशुला ट्रॅक पण तयार आहे, जो आपल्याला दिसत नाही किंवा हाताला लागत नाही, तर तो ट्रॅक शोधण्याची आपल्याला गरज आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते आपल्या दृष्टीने की जे स्नायू जे आहेत ते स्नायूला हा ट्रॅक क्रॉस करतोय का किंवा हा पू क्रॉस करतोय का, कुठल्या स्नायूंच्या मध्ये अडकलाय का. कारण या स्नायूंना आपल्याला वाचवायचं आहे. हे स्नायू काय करतात तर संडास येताना कंट्रोल करतात. तर या स्नायूंना वाचवून आपल्याला सगळी ट्रीटमेंट करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते कॉम्प्लिकेशनमध्ये जात नाहीये ना, हेही आपल्याला शोधणं गरजेचं आहे. अगदी प्राथमिक तपासण्या म्हणजे WBC काउंट, आपल्या पांढऱ्या पेशी किती आहेत, आपलं हेमोग्लोबिन किती आहे हे बघणं. दुसरी गोष्ट डायबिटीस आहे की नाही हे बघणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. CRP किंवा ESR हे आपल्याला आजार किती कंट्रोल झाला आहे किंवा नाही झाला आहे हे फ्युचरमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आज तपासणी करून घ्यायची आहे आणि CRP कमी कमी झाला आहे किंवा ESR कमी कमी होतोय म्हणजे आजारावर कंट्रोल येतं हे दाखवता येतं. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पस कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी. म्हणजे हा पू जेव्हा आपण काढू तेव्हा तपासणीला पाठवणार आहोत. मायक्रोबायोलॉजिस्ट त्याचं कल्चर करतील, कुठल्या प्रकारचे जंतू आहेत ते शोधतील आणि त्याच्यावरती कुठली औषधं लागू पडतील हे देखील शोधतील. त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे योग्य ते अँटीबायोटिक देणं सोपं जाईल. HIV तपासणं हे सगळ्यात महत्त्वाचं पडतं, कारण HIVचा त्रास त्या पेशंटला जो आहे तो आहे, पण त्याच्यामुळे सर्जनला होता कामा नये, बाकीच्या सिस्टरांना होता कामा नये आणि आपल्याला एक्स्ट्रा केअर घ्यावी लागते ऑपरेशन करताना, की डबल ग्लोव्ज घाला, डिस्पोजेबल किट्स घाला, गॉगल घाला. हे सगळं आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ती तपासणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात साधी तपासणी म्हणजे सोनोग्राफी करा. फायदे काय आहेत? ताबडतोब होऊ शकते, बेडच्या शेजारी येऊ शकते, स्वस्त आहे, अति त्रास नाही, पटकन समजू शकतं आणि वरवरचं जर गळू असेल तर तुम्हाला पटकन कळू शकतं. पण सोनोग्राफीला सुद्धा काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ काय असेल की जर ते खोल जागेत असेल तर कळणार नाही. जर त्याला स्फिंक्टर क्रॉस करत असेल किंवा ते स्नायू क्रॉस करून पोटाच्या आत गेलेला असेल तर आपल्याला कळत नाही. पेशंट जर खूप त्रासात असेल तर ती सोनोग्राफी तो करू पण देत नाही. तेव्हा जरी फर्स्ट लाईन असेल आपल्याला आणि स्वस्त असेल तरीसुद्धा त्याची मर्यादा आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की त्याचे जे डिटेल अँड कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला कधीही सोनोग्राफीत कळू शकत नाहीत. मग सगळ्यात काय म्हणतात, अख्ख्या जगभरात गोल्ड स्टँडर्ड म्हणजे फायनल ट्रीटमेंट किंवा फायनल इन्व्हेस्टिगेशन काय आहे, तर MRI करा. MRIमध्ये काय काय मिळू शकतं, तर आपल्या तिथले सगळे स्नायू, सगळी चरबी, सगळी संडासाची जागा ही आपल्याला अतिशय छान प्रकारे दिसू शकते. त्यातला जर पू आणि संडासची जागा याच्यामध्ये जर कनेक्टिंग रस्ता असेल तर तो आपल्याला दिसू शकतो. आणि मग क्लासिफिकेशन केल्याप्रमाणे म्हणजे तो कुठल्या प्रकारे तो ट्रॅक जातोय, तो इंटरस्फिंक्टरिक आहे का स्नायू क्रॉस करतोय किंवा स्नायू फोडून पोटामध्ये गेलाय किंवा त्याच्यापेक्षा बाहेर अजून गेलेला आहे, हे आपल्याला MRIमध्ये कळू शकतं. हॉर्शू शेप म्हणतो आपण त्याला, की घोड्याच्या नाळेप्रमाणे असलेला हे सुद्धा ॲब्सेस आपल्याला याच्यात निदान होऊ शकतं. कारण असं होतं की त्याच्यात फक्त एका बाजूला कापलं तरी नाळेचा दुसरा भाग आहे त्याला जर ड्रेन झाला नाही तर आपल्याला परत परत रिकर होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हॉर्शू आहे का नाही आहे हे माहिती असणं आधीपासून गरजेचं असतं. आता MRI खूप काही गोष्टी सांगतो, त्यामुळे त्याच्या टेक्निकल गोष्टीत मी जात नाही, मी जरी नमूद केल्या असल्या तरी.
तरीसुद्धा एवढंच मी सांगू शकतो की आंधळेपणाने ऑपरेट करू नका. MRI म्हणजे सर्जनला अजून खूप गोष्टी समजून सांगणारा जो आहे. त्यामुळे आपण जेव्हा त्याला कापतोय किंवा ऑपरेशन करतोय तेव्हा मी नक्की कुठे करावं, किती मोठं करावं आणि कुठपर्यंत जावं हे मला समजावून सांगायला MRI आहे हा माझा एक दुसरा डोळा आहे. ॲज अ सर्जन हे आम्ही तुम्हाला नमूद करू इच्छितो. साधारणपणे MRI काय सांगू शकतो? तो इंटरस्फिंक्टरिक आहे का, म्हणजे 2 स्नायूंच्या मध्ये अडकलेला आहे का? तो इश्चिओरेक्टल म्हणजे बाजूला गेलेला आहे का? तो हॉर्सशू आहे का? हे आपल्याला सांगू शकतो. हे ग्रॉस प्रेझेंटेशन्स आहेत. पण हे आपल्याला जरी कळले तर त्याप्रमाणे मला योग्य ठिकाणी कट घेता येईल आणि तो पू काढता येईल. त्याच्याही पलीकडे MRI मला काय सांगणार आहे की हा सगळे स्नायू सोडून तो पोटामध्ये पसरलाय का नाही पोचलाय. गुदद्वाराच्या आतमध्ये सगळ्यात वरचं जे लायनिंग आहे त्याच्या खाली पू आलाय का नाही आलाय हे आपल्याला तेवढंच चांगलं कळतं. का तो बाहेर कातड्याच्या खाली येऊन बसलेला आहे हे आपल्याला MRI मध्ये योग्य प्रकारे कळू शकतं. म्हणजे तो पू कुठे आहे, कसा आहे, किती पसरलेला आहे, किती कॉम्प्लिकेशन्स केलेत या सगळ्याचा अंदाज आपल्याला MRI देऊ शकतो. आता ऑपरेशन तर करायचं ठरलंय. ऑपरेशनच्या आधी मला काय काय गोष्टी पाहिजेत? सगळ्यात पहिलं MRI, तो मी तुम्हाला सांगितलाच आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात कॉमन, डायबिटीस आहे का नाही ते शोधायचं आहे. डायबिटीस असेल तर डायबिटीसला योग्य कंट्रोल केला पाहिजे. कारण या पेशंटची फायटिंग पॉवर कमी झालेली आहे. साखर प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे जंतूंना साखर भरपूर आहे, खायला प्यायला भरपूर आहे, ते पसरणारच. आणि ॲट द सेम टाईम पेशंटची फायटिंग पॉवर ही कमी झालेली आहे. त्यामुळे शुगरला पहिला कंट्रोल आणा. ॲनेस्थेशियाला हा पेशंट फिट आहे की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण आपण औषधं देणार आहोत, ॲनेस्थेशिया देणार आहोत. उद्या काही कारणाने तो फिट नाहीये तर आपण ऑपरेशन करताना 100 वेळा विचार करू शकतो. आतडे संपूर्ण तयार पाहिजे, तिथं संडास असता कामा नये. त्यामुळे आपल्याला एनिमा देणं आणि या सगळ्या तपासण्या आधीपासून किंवा क्लिअर करणं हे गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑपरेशनच्या आधी हा सगळ्या आजाराची पूर्ण माहिती ही पेशंटला देणं, त्याच्याकडनं ते लिहून घेणं, त्याच्यावरती सह्या घेणं, ज्याला कन्सेंट आहे ती कन्सेंट असल्याशिवाय ऑपरेशनला पेशंटला घेता कामा नये. आता कुठल्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष करू नये? सगळ्यात पहिली आहे म्हणजे फॉर्नियर्स गँग्रीन. याच्यामध्ये आजूबाजूची स्किन सगळी काळी पडते, खराब होते, प्रचंड घाण वास येतो. तिथं असं हात लावलं की बुडबुड्यांसारखा आवाज येतो. हे पेशंट खूप सिरियस असतात. वरनं कळत नाहीत, पण हे पेशंटना ICU मध्ये शिफ्ट करून कित्येक वेळेला हाय डोस ऑक्सिजन आणि हाय लेवल अँटीबायोटिक्स द्यायची गरज पडते. म्हणजे ऑपरेशन करून हे सगळं स्वच्छ करा. ही जखम स्वच्छ होईपर्यंत पस कल्चर करा. त्याच्यावरती अँटीबायोटिक्स घ्या आणि तोपर्यंत हाय अँटीबायोटिक्स, ऑक्सिजन आणि ICUत ठेवण्याची सुद्धा गरज पडते. ताप असेल किंवा त्याचा सेप्सिस पसरलेला पू असेल तर त्याच्यामुळे BP फॉल डाऊन व्हायला लागतं. ताप कंटिन्युअसली वाढायला लागतो. हा पेशंटसुद्धा सिरियस असू शकतो. परत त्याच जागेला होत असेल तरीसुद्धा दुर्लक्ष करू नका. संडासमध्ये रक्त पडतंय आणि पू आहे. या पेशंटमध्ये तर सगळ्यात पहिला विचार करायला पाहिजे की या पेशंटला कॅन्सर तर नाही ना? ब्लिडिंग का होतंय? पू असेल तर ब्लिडिंग व्हायचं कारण नाहीये. मग हा पू कुठून आलाय? हा कॅन्सरमधनं तर आला नाही ना? म्हणजे याचा विचार आपल्याला कोलोनोस्कोपी करायला पासून आपल्याला इन्फॉर्म करतो की या पेशंट्समध्ये कोलोनोस्कोपी पण करा. आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहे म्हणजे कसं, HIV पॉझिटिव्ह पेशंट असेल, स्टिरॉइड ट्रीटमेंट चालू असेल, दमा आहे, गुडघेदुखी आहे, याच्याकरता पेशंट कित्येक दिवस स्टिरॉइड्सवरती असतो, आपल्याला सांगत पण नाही. पण अशाला स्टिरॉइड डिपेंडन्सी जेव्हा होते तेव्हा फायटिंग पॉवर पेशंटची निघून जाते. अशाला स्टिरॉइड्स बंद करणं गरजेचं पडू शकतं. कित्येक वेळा असा विचार करतो की केमोथेरपी म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, कॅन्सरची औषधं चालू आहेत. पहिलं काय होतं, पांढऱ्या पेशी कमी होतात, पेशंटची फायटिंग पॉवर कमी होते, मग इन्फेक्शन इकडं तिकडं होऊ शकतात. मग अशा ठिकाणी पेरिनल ॲब्सेसेस होण्याची शक्यता खूप असते. मग ही केमोथेरपी आपल्याला टेम्पररी थांबवावी लागते, पांढऱ्या पेशी वर आणाव्या लागतात आणि मग त्याचं पू आपण काढायला लागू शकतो.
त्याही पलीकडे जायचं झालं तर मी तुम्हाला पस कल्चर करायला सांगतोय, तर पस कल्चर कशाकरता करतोय? कधी-कधी टोटली अटिपिकल म्हणजे सर्वसामान्य काय असतात, ई कोलाय नावाचे जंतू असतात. पण ई कोलाय सोडून बाकी क्लिप्सिला, प्रोटियस आणि टीबीचे जंतू जर असले, तर हे सर्वसामान्य ट्रीटमेंटला आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत. आणि मग आपला पेशंट बरा होत नाही, का होत नाही, का होत नाही? पण मी ऑपरेशनच्या वेळेला जर पस कल्चर पाठवलं असेल, तर मग आपल्याला हे प्रॉब्लेम्स येत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर सिंपल साधा ॲप्सिस असेल तर त्याला ड्रेन करा, कल्चर करा, साखर तपासा, सोपं झालं. पण कॉम्प्लेक्स आहे, परत परत होतोय किंवा खोलवर गेलेला आहे, तर MRI आधी करा, ऑपरेशन नंतर करा. हा नियम कधीही विसरू नये. आणि पेशंटनी सुद्धा त्याच्याबद्दल फायनान्शियल कपॅसिटी कमी आहे म्हणून मला करायचा नाही, प्लीज म्हणू नकात. जिथं जिथं कॉम्प्लिकेशन्स आहेत तिथं तिथं अतिशय ताबडतोब आपल्याला ICU मध्ये शिफ्ट करायची गरज पडते, हे पण आपण लक्षात ठेवा. हे सगळं जे काय तुम्ही मांडलंय ना, हे बऱ्याचशा हॉस्पिटल्समधनं इंटरनॅशनल गाईडलाईन्स प्रमाणे मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. थोडक्यात साध्या मराठीत मांडलेलं आहे. धन्यवाद.